माझ्या अनेक मित्रांचे मला फोन आले की बाबा भाई तुम्ही वक्फबद्दल हिंदीमध्ये बोललात, थोडं मराठीमध्ये बोला. वक्फ म्हणजे काय आहे आणि बोर्ड म्हणजे काय आहे? वक्फ म्हणजे देवाला दिलेले दान आणि बोर्ड म्हणजे शासनानं नियुक्त केलेली लोकांमध्ये एक चर्चा आहे की वक्फने जमीन लुटलेली आहे, लुटत आहेत, मुसलमानाची प्रॉपर्टी वाढत आहे. असं काही नाही. विशेष बाब म्हणजे वक्फचा अर्थ होतो अल्लाला दिलेलं दान. आता हे दान कुणी दिलं? मुस्लिम समाजातील लोकांनी, हिंदू समाजातील लोकांनी, इतर समाजातील लोकांनी, शासनानं ईदगाहसाठी, खबरस्तानसाठी. मुस्लिम लोकांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जमिनी दिल्या मस्जिदसाठी. कुठल्याही शासनाची जमीन लुटलेली नाही, कुठल्याही हिंदू परिवाराची जमीन लुटलेली नाही किंवा कुठल्याही मुसलमानाची जमीन लुटलेली नाही. वक्फ केलेली आहे, दान केलेली आहे. आणि कुणी केलेली आहे? मुसलमानांनी केलेली आहे. आता ही जमीन दान केली म्हणजे आता त्याचं नेमकं कुठं रेकॉर्ड पाहिजे? तर हे जे वक्फ बोर्ड आहे याच्यामध्ये नोंद झालेली आहे. आणि या बोर्डामध्ये जो CO आहे, तिथले अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यामध्ये ट्रिब्युनल कोर्ट आहे. हे सर्व काय प्रकार आहे? तर हे सर्व शासनानं नियुक्त केलेले लोक आहेत. नियुक्त का केलेले आहेत? कारण की ह्या मुसलमानांनी दिलेली जमिनीची नोंद शासन दरबारी व्हावी. आता हे शासन दरबारीच आहे नोंद. वक्फ महामंडळ म्हणजे शासनानं नियुक्त केलेलं मंडळ. मग ही जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे शासनाच्या ताब्यामध्ये आहे. स्पष्ट गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये कुठं सुद्धा लपवायला जागा नाही. जेवढी जमीन देशामध्ये आहे वक्फ बोर्डाच्या मध्ये नोंदणी झालेली आहे तर ही शासनाच्या ताब्यातच आहे. कुठलीही मस्जिद असो किंवा कुठलंही कब्रस्तान असो, कुठलाही आशिरखाना असो, चिल्ला असो, दर्गा असो, ह्या सर्वांची नोंद वक्फ बोर्डाकडे आहे म्हणजे शासनाकडे नोंद आहे. कुणीही लुटत नाही. फक्त राजकारण करण्याचा उद्देश आहे. समाजामध्ये दुईफळी निर्माण करण्याचा उद्देश आहे. तेढ निर्माण करण्याचा उद्देश आहे. कुठंतरी समर्थन करा आणि कुठंतरी विरोध करा. की काही लोक वेडे झालेले आहेत की ह्यांनी जमीन लुटली, ह्यांनी जमीन लुटली. बाबांनो, कुणाची जमीन लुटलेली नाही. ही जमीन तर दान दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला खास करून सांगायचंय की याच्यामध्ये जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब नसुनी. का नसुनी बाबांनो? कारण राजपत्र झालेलं आहे. अनेक मस्जिदी जुन्या आहेत, ईदगाह जुने आहेत, कब्रस्तान जुने आहेत. ह्याचे राजपत्र झालेले आहे, गॅजेट झालेलं आहे. पुन्हा त्याला सर्वे करायच्या नावानं उकरायचं आणि भांडणं लावायचा धंदा लावलेला आहे. कुठंतरी हिंदूची जमीन म्हणायचं. ह्या जमीन कुणी दिल्या आणि कशा दिल्या? बाबांनो, मस्जिदसाठी, दर्ग्यासाठी आम्हाला पवित्र जागा चालते. अपवित्र जागा, कुणाची लुटलेली जागा, कुणावर अत्याचार करून घेतलेली जागा चलत नाही. मग हे का? तर हे कुठंतरी ह्या समाजाचं नेरेटिव्ह, ह्यांचं मानसिकता बिघडवायची आहे. समाजामध्ये दुफळी निर्माण करायची आहे आणि आपल्या राजकारणाची पोळी शिकून घ्यायची आहे. हे फक्त उद्देश आहे. आम्ही म्हणतो की ह्याच्यामध्ये हायकोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नसून ट्रिब्युनल कोण ठरवून दिलेला आहे? ट्रिब्युनल कोर्ट तुम्हीच ठरवून दिलेला आहे. तुमचेच जज आहेत. ही सर्व जमिनीच्या नोंदी तुमच्याकडे येतात. म्हणजे ही जमीन मुसलमानाची नाही, शासनाचीच आहे. शासन देखरेख करत आहे. मुसलमानाची मालकी हक्क नाही. मुसलमानांनी तर दान दिलेली आहे. फक्त ह्या ट्रस्टच्या नावावर, त्या ट्रस्टच्या नावावर, त्या ट्रस्टच्या नावावर, वेगळ्या वेगळ्या ट्रस्टच्या नावावर आहे. हे प्रकरण समजून घ्या. वक्फ प्रॉपर्टी मुसलमानाची नाही, मुसलमानाने अल्लाला दिलेले दान आहे. आणि आता हे दान दिलेले आली जमीन आहे, आता हे शासन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या व्यतिरिक्त काय सुद्धा नाही.